कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीन अर्जावर राहता कोर्टामध्ये सुनावणी। पतीने केलेल्या गंभीर गुन्ह्यामध्ये माझा सहभाग नाही, कल्पना खरात याचं स्पष्टीकरण। एसआयटी चौकशी दरम्यान भोंदू अशोक खरातची प्रकृती बिघडली। तातडीनं कार्डियाक ॲम्ब्युलन्स बोलावून वैद्यकीय तपासणी। डोकेदुखी तसंच मळमळ आणि उलट्यांचा त्रास होत असल्याची केली होती तक्रार। खरात प्रकरणामध्ये तपासाला वेग। नाशिकमधील एका बड्या हॉटेल व्यावसायिकाची एसआयटीकडून तब्बल 6 तास झाली चौकशी। खरातच्या व्यवहारांची चौकशी करत धागेदोरे शोधण्याचा प्रयत्न। डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणसोबतची शस्त्रसंधी वाढवली। पाकिस्तानच्या विनंतीनुसार युद्धविराम वाढवला ट्रम्प यांचं विधान। तर हॉर्मुझच्या सामुद्रधुनीमध्ये अमेरिकेची नाकेबंदी सुरूच राहणार। भाजपच्या कोर कमिटीची आज रात्री बैठक। विधान परिषदेसाठी भाजपचे उमेदवार आज ठरण्याची शक्यता। विधान परिषदेसाठी इच्छुकांकडून फील्डिंग लावण्यास सुरुवात। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या संदर्भात केलेल्या वक्तव्याप्रकरणी मल्लिकार्जुन खरगेंच्या विरोधात भाजप झाली आक्रमक। खरगेंच्या विरोधात निवडणूक आयोगामध्ये तक्रार दाखल। खरगेंवर कारवाई करण्याची भाजपची मागणी। नाशिकच्या TCS कंपनीमधील प्रकरणात एसआयटीच्या हेल्पलाईनवर तक्रारींचा ओघ। आतापर्यंत 20हून जास्त तक्रारी प्राप्त झाल्याची माहिती। धार्मिक भावना दुखावल्यासंदर्भात अनेक तक्रारी झाल्या प्राप्त। नाशिक TCS कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील 6 संशयितांचा अटकपूर्व जामिनासाठीचा अर्ज। 2 तारखेला होणार जामीन अर्जावर सुनावणी। दानिश शेख, आसिफ अन्सारीसह 6 जणांकडून अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। TCS प्रकरणातील महिला आरोपी निदा खान अद्यापही फरारच। निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर 27 एप्रिलला होणार सुनावणी। तर सुनावणीपूर्वी अटकेसाठी पोलिसांचे प्रयत्न जोरदार। लग्नासाठी पुण्यातील तरुणाला भन्नाट आयडिया पडली महागात। पुणे पोलीस दलामध्ये रुजू झालो असं खोटे फ्लेक्स लावले। तरुणावर नर्हे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल। धुळ्यामध्ये कूलरचा शॉक लागून 2 मुलांचा मृत्यू। शिरपूर तालुक्यातील होळनाथे इथे तसंच भामपूरमध्ये सुद्धा एकाचा मृत्यू। कूलरला स्पर्श झाल्यामुळे शॉक लागून झाला मृत्यू। मुंबईत आज पाणीपुरवठा खंडित। काही भागात कमी दाबानं पाणीपुरवठा। तर सकाळी 10 वाजल्यापासून ते उद्या पहाटे 4 वाजेपर्यंत पाणीपुरवठ्यावर परिणाम होणार। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील मुंबईकडे येणारी वाहतूक उद्या पूर्णपणे राहणार बंद। तर पुण्याकडे जाणारी वाहतूक 24 एप्रिलला बंद राहणार। पूल शटरिंग आणि रंगकामासाठी वाहतूक बंद राहणार असल्याची माहिती। पर्यायी मार्गांचा वापर करण्याचं प्रवाशांना आवाहन। राज्यात शनिवारपर्यंत पावसाचा येलो अलर्ट। कोकण, मध्य महाराष्ट्रासह मराठवाडा, विदर्भामध्ये मुसळधार पावसाचा इशारा। रितेश आणि जेनेलिया देशमुख 5 वर्षांसाठी एसटीचे ब्रँड अँबॅसेडर। एसटी महामंडळाच्या जनजागृती उपक्रमांसाठी ब्रँड अँबॅसेडर होणार। अमेरिका इराण युद्धबंदीवर पाकिस्तानमध्ये आज चर्चा होण्याची शक्यता। अमेरिकेचे उपराष्ट्रपती JD व्हॅन्स आणि इराणच्या संसदेचे अध्यक्ष मोहम्मद गालिबाफ आज इस्लामाबादमध्ये दाखल होणार असल्याचा अंदाज। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याला 1 वर्ष झालं पूर्ण। पाकिस्तान पुरस्कृत अतिरेक्याने हिंदू पर्यटकांवर धर्म विचारून झाडल्या होत्या गोळ्या। 22 एप्रिलच्या हल्ल्याच्या कटू आठवणी आजही जिवंत।